नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एस्पायर अकॅडमी मध्ये। आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, तो म्हणजे लसावी आणि मसावी। चला तर बघू लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय। बघा, लसावी म्हणजे काय। लसावी म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य। लसावीचा अर्थ काय, लघुत्तम साधारण विभाज्य, किंवा त्याला आपण म्हटलं जातं LCM लिस्ट कॉमन फॅक्टर किंवा LCM म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांचा सर्वात लहान सामायिक विभाज्य जो त्या सर्व संख्यांपेक्षा पूर्ण भाग देतो, याला काय म्हणतो आपण, लसावी। असं सांगायचं झालं किंवा दुसऱ्या शब्द सांगायचं झालं तर लसावी म्हणजे काय, पाढ्यामधली सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या सर्वात लहान संख्या म्हणजेच काय म्हणतो आपण, लसावी। आता उदाहरण द्यायचं झालं, उदाहरण काय दिलेलं आहे या ठिकाणी 12 आणि 16 तर लसावी काढायचंय। आता या ठिकाणी 12ची पहिले काय पडायला लागतील, मूळ अवयव पडायला लागतील, आणि 16ची काय करायला लागतील, अवयव पडायला लागतील। यातील काय करायचं आपल्याला, सामायिक आणि असामायिक यांचा गुणाकार जर केला, जी संख्या येईल ती संख्या म्हणजेच काय असणार आहे, लसावी असणार आहे। आता बघा या ठिकाणी दिलेलं आहे 12चे काय पडलेले, फॅक्टर्स पडलेले आहेत, अवयव पडलेले। 12 फॅक्टर काय, 2 गुणिले 2 परत 3 म्हणजे 2 दुनी 4, 4 त्रिका 12, सगळे अवयव कशामध्ये आहेत, मूळ याच्यामध्ये आहेत। तसेच आपण काय केलं, 16चे पण फॅक्टर काढून घेऊयात। 2 गुणिले 2, 2 दुनी 4, 4 दुनी 8 आणि 8 दुनी 16। आता यामध्ये सामायिक कोणते आहेत, हे 2 आणि हे 2 बरोबर। असामायिक कोणते, 3 2 आणि 2 म्हणजे प्रत्येक काय करायला लागेल, सामायिक 2 गुणिले 2 आणि असामायिक कोणते राहिले, 3 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर। आता यांचा गुणाकार 2 गुणिले 2 किती येणार, 4 आणि 3 गुणिले 2 6 दोन्ही 12 आणि 12 गुणिले 4 केला तर किती येणार, 48। या पद्धतीने आपण काय करू शकतो, लसावी काढू शकतो, याला म्हणतात लसावी। आता दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं, आता 12 आणि आपण 15चे काढून बघू किंवा आपण 16 घेऊ, 16 घेतले 18 घ्या। आता 2चे पॅटर्न परत 12चे काय पडतील, 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 18चे काय पडतील, 2 गुणिले 2 2 दुनी 4। त्यानंतर या दुसऱ्या पद्धतीने आपण काढून घेऊ। तर 2 भागाला किती देणार, 2 गुणिले किती राहणार, 9 राहतील। नंतर 2 गुणिले 9चे पण फॅक्टर काय पडणार, 3 गुणिले 3। आता या ठिकाणी बघा, यामध्ये सामायिक शोधा पहिल्यांदा, या दोन्हीसाठी काय येणार, 2 येईल, परत या 3 आणि हा एक 3 परत 3 आला, राहिले काय, हा झाले सामायिक घटक झाला, आणि असामायिक मध्ये काय काय राहिला, हा 2 त्यानंतर हा 3 म्हणजे यांचा गुणाकार केला, 2 गुणिले 3 6 आणि 2 गुणिले 3 परत 6, 6 6 36। या 12 आणि 18चा लसावी काय झाला, 36 झाला। अशा पद्धतीने काय करायचे आपल्याला, लसावी काढायचे। आता यानंतरचा पण पाठ बघायचा आपल्याला, आपण लसावी समजला असेल लसावी म्हणजे काय, आणि लसावा नेहमी काय असतो, संख्येपेक्षा मोठा असतो, हे टीप आहे। पुढचं बघा, पुढे काय दिलेलं आहे, मसावी म्हणजेच काय, महत्तम साधारण विभाजक, त्याला आपण मसावी असं म्हणतो। हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे दोन किंवा अधिक संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक। फक्त इथे काय घ्यायचं आहे, सामायिक विभाजक बघायचंय आपल्याला। जर येत असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, मसावी म्हणायचं। आता इथे उदाहरण दिलेलं आहे, उदाहरण आहे 32। परत आपण काय करायचे, 32चे काय पडले आहेत, मूळ अवयव पडलेले आहेत, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32। त्याच पद्धतीने 48चे काय बघा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 आणि 16 गुणिले 3 48। आता काय सांगितलं इथं, दोन किंवा अधिक संख्यांचा सर्वात मोठा सामायिक विभाजक, सामायिक विभाजक, सामायिक बघायचं, हा 2 हा 2 म्हणजे 1 2 आला। त्यानंतर इथं पण आहे, त्यानंतर आणि अजून एक आहे सामायिक घटक आहे। या सामायिक घटकांचा परत गुणाकार करा, 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16
म्हणजे 32 आणि 48 याचा मसावी काय येणार आहे? 16 हा मसावी येईल. आणि हा मसावी दिलेल्या संख्येपेक्षा काय असतो? लहान असतो. अशा पद्धतीने काय केलं जातं? मसावी काढला जातो. मसावी म्हणजे काय? सामायिक विभाजकांचा गुणाकार. आणि लसावी म्हणजे काय? सामायिक आणि असामायिक या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. अशा पद्धतीची काय होती? ही व्याख्या होती लसावी आणि मसावीची. आता काही एक्झाम्पल सोडवण्यासाठी काय लागतात? सूत्र लागतात. त्या पद्धतीने लसावी आणि मसावीचे पण काही सूत्र आहेत. बघा, पहिलं सूत्र काय आहे? लसावी गुणिले मसावी केला तर काय मिळतं? दोन संख्यांचा गुणाकार. हे पहिलं सूत्र आहे. पहिलं सूत्र काय? दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी आणि मसावीचा गुणाकार. त्यानंतर दुसरं आहे, जर दोन संख्यांचा गुणाकारला लसावीने भागलं तर काय मिळेल तुम्हाला? मसावी मिळेल. आणि जर मसावीने जर भागला तर काय मिळेल? लसावी मिळेल. आणि जर अपूर्णांकांचा काय करायचं असेल? मसावी काढायचा असेल, अपूर्णांकांचा मसावी म्हणजेच अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. समजा दुसरा अजून एक असेल त्या ठिकाणी फॉर्म्युला, अपूर्णांकाचा लसावी असं जर असेल तर काय करणार? अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. जर काय विचार दोन संख्या दिल्या असतील काय करायचं आहे? लसावी आपण म्हणजे मूळ अवयव पाडून त्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे. जर अपूर्णांकामध्ये जर असतील, नंबर कशामध्ये असतील? अपूर्णांकामध्ये असेल तर अपूर्णांकाचा मसावी काढायचा असेल तर या सूत्राचा उपयोग करायचा आहे. अंशाचा मसावी काढायचा आणि त्यालाच छेदाच्या लसावीने भागायचं तर तुम्हाला काय मिळेल? त्या अपूर्णांकाचा मसावी मिळेल. त्याचबरोबर अपूर्णांकाचा काय विचारला असेल? लसावी विचारला असेल तर हा सूत्र यूज करायचा आहे. अंशाचा लसावी काढायचा आणि छेदाच्या मसावीला भागाकार करून घ्यायचा. हा भागाकार केला तर तुम्हाला त्या अपूर्णांकाचा काय मिळेल? लसावी मिळेल. अशा पद्धतीची खूप महत्वाची 4 सूत्र आहेत. तुम्ही बघून घ्या, पाठ करा. ठीक आहे. आता आपण काय या एक्झाम्पल म्हणजे लसावी आणि मसावी याच्यावरती काय बघूयात? काही बेसिक एक्झाम्पल्स बघूयात. बघा, पहिला एक्झाम्पल काय असेल? तुम्हाला लसावी तुमचा समजून जाईल. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे तर त्यांचा लसावी किती असेल? बघा, आता आपण काय बघितलं होतं? सूत्र बघितलं होतं. काय सूत्र सांगितलंय? लसावी गुणिले मसावी म्हणजेच काय मिळतं आपल्याला? दोन संख्यांचा गुणाकार. आता या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघू आपण. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे? संख्यांचा गुणाकार दिलाय आणि मसावी दिलाय आणि विचारलेलं काय आहे? लसावी विचारले. यातलं कोणतं सूत्र यूज होईल? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, लसावी दिलेला आहे, मसावी काढायचा आहे किंवा मसावी दिलेला आहे, लसावी म्हणजे दोन नंबरचे जे सूत्र आहे ते आपलं यूज होईल. काय असेल बघा याचा आन्सर? काय दिलेलं आहे? दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय असतं? लसावी गुणिले मसावी हे आपलं सूत्र आहे. आता काय काय दिलेलं ठेवू? दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? 360 आहे बरोबर. परत काय दिलेलं आहे? मसावी दिलेला आहे 6. काढायचा आहे लसावी. लसावी आहे असं ठेवा. मसावी किती आहे? 6. आता या 6 काय करायचं आहे? 360 ला भागायचं आहे. 360 भागिले जर 6 केलं तर काय भेटून जाईल आपल्याला? लसावी. लसावी 6 न बघा 6 1 6 6 6 36 म्हणजे लसावी किती असणार आहे? 60. हा काय असेल? लसावी. पर्याय चेक करा. पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. समजलं का? सूत्राचा फक्त यूज केलेला आहे आणि सॉल्व्ह केलेला. अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल? लसावी काढता येईल. त्यासाठी काय माहित पाहिजे आपल्याला? सूत्र माहित पाहिजे. सूत्र माहित असेल तरच काय होणार आपल्याला? एक्झाम्पल सॉल्व्ह होतील. दुसरा प्रश्न बघा काय आहे? दुसरा प्रश्न असा दिलेला आहे 18, 24, 36 यांचा लसावी किती? 3 संख्या आहेत. कोणकोणती संख्या आहेत? 18, 24 आणि 36. आता याचा मग काय करूया? अवयव पडायचे. पहिल्यांदा काय करूया? 2 ने बघा.
92 18 12 2 24 परत बेन 82 16 परत काय करूया आपण 2चा भाग 3चा भाग घालूयात 3 त्रिका 9 3 चौक 12 30 आहे 18 परत कशाला भाग जाईल 3 जाईल 3 1 3 4 आहे असं 3 दोन्ही 6 आता परत किती जाईल 2चा बे दोन्ही 4 बे के बे परत किती जाईल 2चा बे के बे म्हणजे आपले काय पडले 18 24 आणि 36 यांचे काय पडलेलं आहे फॅक्टर्स पडलेले 2 काय मिळाले 2 त्यानंतर 3 परत 3 परत 2 आणि 2 हे सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल हे तुम्हाला काय मिळणार एलसीएम मिळेल 3 हे तुम्ही सामायिक काय असेल तिघीमध्ये सामायिक 2 3 भाग गेलेला आहे त्यानंतर 3 त्यानंतर 3 आणि त्यानंतर राहिले की आपले 2 आणि 4 चे गुणाकार किती येणार 3 दोन्ही 6 त्यानंतर 3 दोन्ही 6 आणि परत काय राहील 2 6 6 36 आणि 36 गुणिले जर 2 केला किती येणार 72 36 गुणिले 2 6 दोन्ही 12 3 दोन्ही 6 1 म्हणजे उत्तर काय असणार आपलं 72 समजलं का अशा पद्धतीने काय करून घ्यायचे अवयव पाडून घ्यायचे लसाय म्हणजे काय सामायिक आणि असमायिकांचा गुणाकार म्हणजे सगळ्यांचाच गुणाकार करावा लागेल त्याही तुम्हाला काय मिळणार आहे लसाय मिळेल लसाय काय मिळालं आपल्याला 3 गुणिले 2 गुणिले 2 2 गुणिले 2 यांचा गुणाकार केला तर काय येतं 72 हे आपला आन्सर आहे म्हणजे लसाई किती असणार आहे 72 पर्याय क्रमांक 2 अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला लसाई काढून घ्यायचंय त्यानंतर पुढचा बघू हा पुढचा प्रश्न आहे 77 आणि 99 यांचा मसावी किती असं मसावी म्हणजे काय सांगितलं होतं सामायिक विभाजक म्हणजे 77 आणि 99 ला किती भाग जाऊ शकतो पर्यायामधून जर गेला तरी पण चालेल आणि सर्वात मोठा विभाजक म्हणजे मसावी बरोबर आता 77 ला किती भाग जाऊ शकतो किंवा आपण जर अवयव जरी पाडले 77 चे 77 आणि काय दिलेलं आहे 99 कितीचा भाग बसेल 11चा बसेल आता किती 77 11 90 99 परत 7चा बसेल 7 एके 7 राहिले 9 परत 9चा 9 एके 9 अशा पद्धतीने म्हणजे 17 आणि 99 यासाठी सर्वात सामाजिक विभाजक आहे 11नेच फक्त काय जातो 77 ला पण भाग जातो आणि 99 ला पण भाग जातो म्हणजे याचा एलसीएम हायेस्ट कॉमन फॅक्टर काय असणार आहे 11 म्हणजे उत्तर काय असेल 11 मसावी समजलं त्यानंतर काय विचारलं बघा 2 सहमूळ म्हणजे कोप्राईम 2 सहमूळ संख्यांचा मसावी नेहमी किती असतो अरे आधी आपण नंबर संख्या व संख्या प्रकार बघितलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला जोडमूळ सहमूळ विषम सम या पद्धतीने सगळे मी काय केलेले आहेत या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला ते समजेल सहमूळ म्हणजे काय जोडमूळ म्हणजे काय सम म्हणजे काय विषम म्हणजे काय बरोबर तर सहमूळ म्हणजे काय अशा 2 मूळ संख्या त्यामध्ये फक्त एक हा एकच काय असेल सामायिक विभाजक असेल तर याला काय म्हणतो सहमूळ संख्या आता काय सांग लक्षात ठेवायचं 2 सहमूळ संख्यांचा म्हणजे कोप्राईमचा मसावी हा नेहमी 1 असतो काय असतो नेहमी 1 असतो बरोबर अशा पद्धतीनं त्यानंतर त्यानंतरचा क्वेश्चन आहे 2 संख्यांचा लसावी 180 आणि मसावी 5 आहे जर त्यापैकी एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या कोणती आपण पहिल्यांदा जे सूत्र वापरलं होतं ते सूत्र परत वापरायचं लसावी गुणिले मसावी केलं तर काय मिळतं आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार मिळतो त्यामुळे सूत्र काय होतं 2 संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय लसावी गुणिले मसावी बरोबर मग आपल्याला काय दिलेलं आहे एक संख्या दिलेली आहे 2 संख्या पण माहिती पहिली संख्या म्हणूया आपण पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजेच लसावी गुणिले मसावी लसावी किती आहे 180 आहे आणि मसावी किती आहे
5 आहे आणि त्यातली एक संख्या किती दिलेली आहे 45 आहे. दुसरी संख्या काढायची आहे. काय करता येईल मित्रांनो, या गुणाकाराला काय करायला लागेल 45 भागावं लागेल, त्यातून दुसरी संख्या मिळून जाईल. 180 गुणिले 5 भागिले 45. बघा 5चा भाग बसेल 5 × 5 5 9 45 9 1 9 9 2 18 आणि दुसरी संख्या काय असणार आहे 20 असणार. पर्यायामध्ये आहे का पर्याय, पर्याय क्रमांक 1. काय केलं 180 गुणिले 5 त्याला भागिले काय केलं आपण 45 केलं, तर आपल्याला काय मिळून जातं दुसरी संख्या मिळून जाते. 180 गुणिले 5 भागिले 45 जर केला तर उत्तर काय येतं 20. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय असणार आहे 1. हा पहिला पर्याय असेल. समजला. अशा पद्धतीने मला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. त्यानंतर पुढचा बघू आपण काय आहे प्रश्न. आता अपूर्णांक आहे. काय आहे अपूर्णांक 2/3. दुसरा अपूर्णांक आहे 2/3 4/9 आणि 5/6. हे अपूर्णांक आहे. मी अपूर्णांक तुम्हाला काय विचारलेलं आहे लसावी विचारले. आता आपण पहिल्यांदा काय बघितलं होतं सूत्र बघितलं होतं. काय होतं सूत्र बघा. काय दिलेलं आहे अपूर्णांकांचा वसावी म्हणजेच काय अंशांचा वसावी भागिले छेदाचा लसावी. हे सूत्र आपण वापर करायचं त्या एक्झाम्पल साठी. काय विचारलंय लसावी विचारलंय म्हणजे अपूर्णांकाचा काय विचारलेला आहे लसावी विचारलेला आहे. म्हणजे काय येणार अंशाचा लसावी भागिले छेदाचा मसावी. म्हणजे अंश काय आहे आपल्याकडे अंश 2 4 आणि 5 बरोबर. परत 2चा भाग झाला 2 की 2 2 4 5 आहे असं. परत 2 2 की 2 राहिले 5 5 आहे असं. आता काय करायचं आहे आणि छेद काय आपल्याकडे 3 9 6 यांचा काय लसावा काढून घ्या. अंशाचं काय विचारले आपल्याला लसावी 5 2 10 10 2 20 2 गुणिले 2 गुणिले जर 5 केला तर काय येणार 20 येणार. हा झाला लसावी. अंशाचा लसावी झाला. आता काय करूया आपण छेदाचा मसावी काढूया. छेद काय आहे 3 9 आणि 6. 3 9 6 याला भाग जाण्यासाठी कोणती 3 ही एकच आहे. सामायिक विभाज्य काय येणार 3 ला 3 ने भाग जातो 9 ला 3 ने भाग जातो 6 ला पण 3 ने भाग जातो बरोबर. 3 ला पण भाग जाणारी संख्या कोणती 3. हा एकच संख्या आहे जे 3 पण संख्येला भाग जाते. म्हणजे मसावी काय असणार आपल्याला 3 असणार आहे. म्हणजे उत्तर काय असणार आहे 20/3. पर्याय बघा आहे का पर्याय क्रमांक 2 20/3. समजलं. अशा प्रकारचे हे काही बेसिक क्वेश्चन्स आपण बघितले लसावी आणि मसावीवरती. लसावीवरती आणि मसावीवरती आपण किती क्वेश्चन्स 6 क्वेश्चन आपण बेसिक क्वेश्चन्स घेतलेले आहेत. यापुढे पण असे तुम्हाला क्वेश्चन येत राहतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.